आता आपण साईनगर शिर्डी ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत आहोत आणि आता आपण बघू शकता हा तुम्हाला पूर्ण डब्याचा तुम्हाला मी व्ह्यू दाखवत आहे। वंदे भारत एक्सप्रेसचा एक्झिक्युटिव्ह क्लास आहे आणि या कोचचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बघू शकता आपण इथे सीट आपण अशी 360 डिग्रीमध्ये रोटेट करू शकतो। नमस्कार, वंदे भारत एक्सप्रेस में आप सभी का स्वागत है। आता पुढचं स्टेशन नाशिक आता इकडनं 139 किलोमीटर वरती आहे आणि आपली गाडी पुणतांबा जंक्शनला स्किप करत आहे। आता आपण समोर बघू शकता आपण आता ट्रेनमध्ये नाश्ता मागवलेला आहे। गाडीने कोपरगाव स्टेशन पास केलेलं आहे। समोर पाहू शकता त्यानंतर दरवाजा ऑटोमॅटिक बंद होतो। समोर जे मोटरमन आहेत त्यांच्यासाठी एक जोरदार लाईक होऊन जाऊ द्या। आपली गाडी जरी आता मनमाडला थांबलेली असली तरी या गाडीला येथे ऑफिशियल हॉल्ट नाही आहे। मला खूप छान वाटतं, मी येतच राहते शिर्डीला बाबांच्या दर्शनाला। तर वंदे भारतचाच प्रवास असतो माझा आणि वंदे भारत ट्रेन ही खूप कम्फर्टेबल आणि कन्व्हिनियंट आहे। आता आपण बाहेरचं छान असं सनसेट दृश्य बघू शकता। हळूहळू काळोख पडायला सुरुवात होत आहे। आता माझ्या घड्याळामध्ये 7:40 झालेले आहेत आणि आपली गाडी नाशिक येथे पोहोचलेली आहे आणि आता आपण हा पूर्ण नाशिक स्टेशनचा व्ह्यू पाहू शकता। आता 5 मिनिटाचा हॉल्ट घेतल्यानंतर आपली गाडी नाशिकवरनं पुन्हा निघालेली आहे। आता माझ्या घड्याळामध्ये 9:47 वाजलेले आहेत आणि आपली गाडी कल्याण जंक्शन येथे पोहोचलेली आहे। अशा प्रकारे 10:06 आपली गाडी ठाणे स्टेशन येथे पोहोचलेली आहे। 10:34 आपली ट्रेन दादर येथे पोहोचलेली आहे आणि अशा प्रकारे आपली शिर्डीची जी तीर्थयात्रा पिकनिक होती ती समाप्त झालेली आहे। ओम साईराम। नमस्कार मंडळी, ओम साईराम। तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आता आपण साईनगर शिर्डी ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत आहोत आणि ट्रेन आपली बरोबर 5:45 वाजता शिर्डी येथून सुटलेली आहे आणि आता आपण बघू शकता हा तुम्हाला पूर्ण डब्याचा तुम्हाला मी व्ह्यू दाखवत आहे। Mobile charging point and bottle holders are located on the lower side of seat, used for convenience. तुम्ही आता वॉशरूम बघू शकता, इंडियन टॉयलेट आहे। पाहिलं तर एकदम नीट आणि क्लीन आहे। तसेच हे वेस्टर्न टॉयलेट आहे। तसंच आता आपण समोर बघू शकता वंदे भारत एक्सप्रेसचा एक्झिक्युटिव्ह क्लास आहे। Indian Railways welcomes all passengers boarding from Sainagar Shirdi station. आणि या कोचचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बघू शकता आपण इथे सीट आपण अशी 360 डिग्रीमध्ये रोटेट करू शकतो। आता आपण डब्यातनं बाहेरचा छान असा व्ह्यू बघू शकतो। नमस्कार, वंदे भारत एक्सप्रेस में आप सभी का स्वागत है। इस ट्रेन में यात्रा के दौरान कोच और शौचालय की साफ सफाई, पानी और कोच मेंटेनेंस संबंधित किसी भी समस्या के समाधान के लिए स्टाफ सदस्य दरवाजे के पास उपलब्ध रहेगा। यदि आपको स्टाफ नहीं मिलता है तो शौचालय के पास लगे स्टिकर पर दिए गए मोबाइल नंबर पर कॉल करें। संबंधित स्टाफ तुरंत आपकी सहायता के लिए पहुंच जाएगा। हम आपकी यात्रा को सुगम और आरामदायक बनाने के लिए प्रतिबद्ध हैं। धन्यवाद। हेलो, वेलकम टू ऑल। तसंच आपण समोर बघू शकता पुढे आपल्याला इंडिकेटर सुद्धा पाहायला मिळेल। आता पुढचं स्टेशन आहे ते आपलं नाशिक रोड।
याच्यात बघू शकता वेळ, टायमिंग प्लस ट्रेनचा स्पीड किती आहे ते पण दर्शवलेलं आहे. आता पुढचं स्टेशन नाशिक आता इकडनं 139 किलोमीटरवरती आहे. आता आपण समोर बघू शकता, आपल्या समोर आता पुणतांबा जंक्शन स्टेशन आहे आणि आपली गाडी पुणतांबा जंक्शनला स्किप करत आहे. समोर आपण छान असा व्ह्यू बघू शकतो. हा छान असा आपल्याला निसर्ग पाहायला मिळतोय. आता आपण समोर बघू शकता, आपण आता ट्रेनमध्ये नाश्ता मागवलेला आहे. नाश्त्यामध्ये याच्यामध्ये कचोरी आहे, ज्यूस आहे, कपकेक आहे आणि शेंग भुजिया आहे. आता आपल्या गाडीने कोपरगाव स्टेशन पास केलेलं आहे. अशा प्रकारे आपली टी पण आलेली आहे नाश्ता केल्यानंतर. आता आपण समोर बघितलं, या डब्यामध्ये जे दरवाजे आहेत ते ऑटोमॅटिक चालू आणि बंद होतात. आता हे बघा, आता मी इकडे उभं राहिल्यावरती दरवाजा आपोआप उघडला. समोर पाहू शकता, त्यानंतर दरवाजा ऑटोमॅटिक बंद होतो. आता आपण इथून वंदे भारत एक्सप्रेसचं इंजिन बघू शकता आणि माझी प्रत्येक प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की समोर जे मोटरमन आहेत त्यांच्यासाठी एक जोरदार लाईक होऊन जाऊ द्या.
आता आपण समोर पाहू शकता, आता माझ्या घड्याळात बरोबर 6:55 झालेले आहेत आणि आपली गाडी मनमाड जंक्शन येथे पोहोचलेली आहे. आता मी तुम्हाला सांगेन की आपली गाडी जरी आता मनमाडला थांबलेली असली तरी या गाडीला येथे ऑफिशियल हॉल्ट नाही आहे. आता आपल्यासोबत या डब्यामध्ये या काकी भेटलेल्या आहेत. सर्वप्रथम नमस्कार काकी, ओम साईराम. होम साईड. काकी आपलं नाव काय आहे माझं नाव शिल्पा मोरे. आणि तुम्ही आता वंदे भारत आता प्रवास करताय, मग तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतं. मी येतच राहते शिर्डीला बाबांच्या दर्शनाला. तर वंदे भारतचाच प्रवास असतो माझा आणि वंदे भारत ट्रेन ही खूप कम्फर्टेबल आणि कन्व्हिनियंट आहे. म्हणजे खूप छान वाटतं, असा प्रवास सुखकारी वाटतो. धन्यवाद काकी, तुम्ही छान माहिती दिली. पुन्हा एकदा ओम साईराम. होम साईड. आता आपल्यासोबत अजून 2 प्रवासी भेटलेले आहेत. नमस्कार. आपका नाम क्या है? मतलब आप अभी आप वंदे भारत से आप ट्रैवल कर रहे हैं, आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। और पहली बार सिटी में अच्छा लग रहा है। साईं बाबा का मंदिर आया था। सर आपका नाम? समीर। आपको कैसा लग रहा है अभी वंदे भारत से ट्रैवल करके? बहुत अच्छा लग रहा है। तो ठीक आहे, थँक्यू. आता आपण बाहेरचं छान असं सनसेट दृश्य बघू शकता. हळूहळू काळोख पडायला सुरुवात होत आहे आणि तशी आपली गाडी पण फुल वेगाने जात आहे. आता माझ्या घड्याळामध्ये 7:40 झालेले आहेत आणि आपली गाडी नाशिक येथे पोहोचलेली आहे. आणि आता आपण हा पूर्ण नाशिक स्टेशनचा व्ह्यू पाहू शकता. आता 5 मिनिटाचा हॉल्ट घेतल्यानंतर आपली गाडी नाशिकवरनं पुन्हा निघालेली आहे. तर तसंच या ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे आता ही गाडी नाशिकवरनं सुटल्यानंतर वाटेत कुठेही न थांबता डायरेक्ट कल्याण येथे थांबेल. आता पाहूया आपलं आता कल्याण स्टेशन कधीपर्यंत येत आहे. आता माझ्या घड्याळामध्ये 9:47 वाजलेले आहेत आणि आपली गाडी कल्याण जंक्शन येथे पोहोचलेली आहे. अशा प्रकारे आता आपली ट्रेन कल्याणवरनं सुटलेली आहे. कल्याणनंतर ठाणे आणि मग दादर आणि दादरला आपला प्रवास संपणार आहे. अशा प्रकारे 10:06 आपली गाडी ठाणे स्टेशन येथे पोहोचलेली आहे. तर रात्रीचे 10:06 असून सुद्धा आपण पाहू शकता की ठाणे स्टेशनला किती गर्दी आहे इथे. दहा वाजून 34 आपली ट्रेन दादर येथे पोहोचलेली आहे आणि अशा प्रकारे आपली शिर्डीची जी तीर्थयात्रा पिकनिक होती ती समाप्त झालेली आहे. ओम साईराम. आपण समोर पाहू शकतात आपली ट्रेन सुद्धा आता दादरवरून शेवटचं स्टेशन CST कडे जायला निघालेली आहे. आपण
समोर पाहू शकता की बरेचसे प्रवासी दादर येथे उतरलेले आहेत.